नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. या ठिकाणी 12 मार्च रोजी जे सायन्स भाग 2 या विषयाची परीक्षा होणार आहे, त्याविषयी हा व्हिडिओ आहे. अ, मी चॅप्टर नंबर 6 पासून मी पुढचे जे काही प्रश्न आहेत, त्या धड्यावरचे जे काही IMP क्वेश्चन्स आहेत, त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करत आहे. मागचे पण क्वेश्चन्स आहेत, पण तत्पूर्वी मी आधी चॅप्टर नंबर 6 पासून सुरुवात करत आहे. ह्या चॅप्टरमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन विषयी इन्फॉर्मेशन खूप सारे दिलेले आहेत. त्यामुळे ह्या चॅप्टरवर आपण जास्त फोकस आपण करायला पाहिजेत. त्यामध्ये सायंटिफिक रिझन्स आहेत. सायंटिफिक रिझन विषयी आपण थोडंसं तयारी आपण ठेवायची आहे. त्यानंतर याविषयी जे काही 1 मार्क्स किंवा 2 मार्क्ससाठी हू ॲम आय असे प्रश्न बऱ्याचदा विचारले गेले आहेत. खास करून पेपर सेटर या चॅप्टरविषयी प्रश्न पडत असतात. डिस्टिंग्विश जे आहेत बटरफ्लाय आणि बॅटमध्ये काय डिफरन्सेस आहेत, कॉर्डिसर आणि नॉन कॉर्डेटमध्ये काय फरक आहेत आणि ह्या डायग्राम ज्या आहेत ह्या चॅप्टरमध्ये जास्त टाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण डायग्रामच्या विषयी तयारी ठेवायची आहे. आणि हा जो काही फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट असेल त्यामध्ये कुठे ॲब्सेंट आहे, कुठे प्रेझेंट आहे किंवा काय इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिली आहेत, फायलम काय आहेत, त्याची इन्फॉर्मेशन यामध्ये दिली आहे. त्याच्यानंतर हा एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये कोणता शब्द कुठे आहेत याची आपली इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्युमन ऑर्गन सिस्टीम आहे. कोणता शब्द कुठे आहेत ह्याचंही आपलं ही माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री आहे. बॉडी सिमेट्री हा एक खूप IMP क्वेश्चन्स आहेत. खास करून तुम्ही याची तयारी व्यवस्थित करा. असिमेट्रिकल बॉडी काय आहेत, रेडियल सिमेट्री काय आहेत आणि बायलॅटरल सिमेट्री काय आहेत, हे कन्सेप्ट आपण व्यवस्थित करून ठेवा. आणि त्या कन्सेप्ट संदर्भात जे काही एक्झाम्पल्स जे आहेत त्याची पण एक्झाम्पल्स आपण खास करून लक्षात ठेवा. तुम्हाला 1 मार्कसुद्धा प्रश्न विचारला जातो की बायलॅटरल सिमेट्रीचे कोणते एक्झाम्पल्स आहेत, एखादं एक्झाम्पल्स तुम्ही सांगा किंवा एखादा हे पूर्ण कन्सेप्ट मला विचारली जाऊ शकते किंवा एखादी डायग्राम येऊ शकते की तुम्ही ओळखा हे कोणत्या प्रकारची सिमेट्री आहेत. मग ह्या 3 पैकी आपण ही सिमेट्री आपण ओळखायची आहे. त्याच्यानंतर या डायग्राम आहेत. या डायग्रामविषयी तुम्ही प्रिपेअर करा. त्याच्यानंतर हे त्याचं हॅबिटेट काय आहे, हे सगळे क्वेश्चन्स हे जे काही सगळे चार्ट आहेत, त्या चार्टमध्ये त्याचं हॅबिटेट काय आहे, किंवा त्याचं हॅबिटेट म्हणजे काय की कुठे राहतात, की त्याचं पाण्यात राहतात की जमिनीत राहतात की कुठे काय, याला आपण म्हणतो हॅबिटेट. तर हे कुठे आहेत आपण ते त्याचं प्रत्येक जे काही एक्झाम्पल्स किंवा प्रत्येक जे काही चित्र सांगितले आहे, जे काही फिगर आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणार पाहिजे. त्याच्या मागच्या वेळेस ही डायग्राम विचारली गेली होती. कदाचित आता यावर्षी दुसरी डायग्राम येऊ शकते, तर आपण तसं प्रिपेअर राहायचं आहे. त्याच्यानंतर डायग्राम आहे बघा. डायग्राम्स विषयी सगळं इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहेत. आणि त्याचं काही असे पण प्रश्न आहे की त्याचं सब फाईल काय आहेत, सब फाईलमध्ये काय येतात, कुठे काय इन्फॉर्मेशन आपण ती व्यवस्थित त्याचे क्लास कोणकोणते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डायग्रामची इन्फॉर्मेशन इथे टाकलेली अशा IMP क्वेश्चन्स आपण माहिती ठेवायची आहेत. इथे फ्रॉकची जी डायग्राम आहे त्याचे जे काही चार्टमध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलं आहे त्याचे नावं कुठे कुठे दिलं आहे त्याचं पण आपण माहिती आपण लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर चॅप्टर जे नेक्स्ट आहे त्या चॅप्टरमध्ये पण जे छोटे प्रश्न आहेत त्याचे आपण व्यवस्थित तयारी ठेवायची. छोटे प्रश्नसुद्धा महत्त्वाचे असतात. इंडस्ट्रियल आहे किंवा अप्लाइड आहे, कन्सेप्ट आपण तयारी ठेवायची. यूज 3R मेथड्स काय आहेत इन नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये. ठीक आहे. हा प्रश्न जरा व्यवस्थित काळजीपूर्वक याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर बाकीचे पण प्रश्न आहेत त्याच्यामध्ये व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोवेज इन कंपोस्ट प्रोडक्शन्स. ठीक आहे. हे पण प्रश्न त्यामध्ये IMP आहेत. सायंटिफिक रिझनमध्ये पण आपण व्यवस्थित तयारी ठेवायची आहेत. त्यानंतर हे चार्ट आहे. चार्ट विषयी प्रत्येक चार्ट आपण व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. चार्टमध्ये आपल्याला खूप मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात चांगल्यापैकी. त्यामुळे आपण चार्टची तयारी व्यवस्थित ठेवायची आहे. त्याच्यानंतर हा जो काही क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चन्स विषयी तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये किंवा हे डायग्राममध्ये काय जसं
ही डायग्रामची प्रोसेस कोणती आहेत, त्याचे कोणते तुम्ही एक्झाम्पल्स सांगा. ठीक आहे, सॉलिडचे आपण एक्झाम्पल द्यायचे, लिक्विडचे एक्झाम्पल द्यायचे, आपण गॅसचे एक्झाम्पल द्यायचे, असे आपण प्रिपरेशन करायचं आहे. हे पण एक प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. त्याचं नेम मेथडचं नाव काय आहेत. ठीक आहे, तर असं आपण त्याची तयारी ठेवायची. नेक्स्ट चॅप्टरमध्ये सेल बायोलॉजीमध्ये सुद्धा आपण जे छोटे प्रश्न आहेत, जे कोरिलेशन टाईपचे प्रश्न आहेत, ते सुद्धा याच्यात जास्त आहेत, त्यामुळे आपण त्याचं प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यानंतर लोकल नेम काय प्लॅनचं आणि त्याचं बाकीचे युजेस किंवा नेमचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट काय आहेत, युजेस काय आहेत. शॉर्ट क्वेश्चन्समध्ये सेल्स काय, सायटोलॉजी काय, ठीक आहे, हे जे काही क्वेश्चन्स आहेत आपण ते प्रिपरेशन करायचं आहे. DNA फिंगरप्रिंटिंग काय, यूज ऑफ DNA काय, हे आपण त्याचं व्यवस्थित तयारी करायची. ॲनिमल हजबेंड्री किंवा टू मेथड्स काय. माझ्या हा प्रश्न जरा नवीन टाईपचा आहे, त्यामुळे त्याचं थोडंसं व्यवस्थित तयारी करायची आहे. त्यानंतर बाकीचे पण क्वेश्चन्स त्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. तसंच टाईप ऑफ स्टेम स्टेल्स काय, त्यामध्ये 2 प्रकारचे स्टेम स्टेल आहेत. त्यामध्ये इम्प्लॉयन स्टेल्स असेल, ॲडल्ट स्टेम स्टेल असेल, तर आपण त्याचं प्रिपेअर करायचं आहे याविषयी सुद्धा. त्याच्यानंतर प्रोफेशनल यूज काय, बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेशनल यूज काय आहेत. किमान 2 यूज तरी आपल्याला माहिती पाहिजेत. एवढे सगळे पाठ करण्याची काही गरज नाही. जर प्रिपरेशन जर केलं, समजून घेतलं, तर तुम्हाला अनेक त्याचे यूजेस तुम्हाला येतील. पण पाठ जर करायचं ठरलं तर किमान तुम्ही 2 तरी पाठ करून ठेवा. बाकीचे क्वेश्चन्स त्यामध्ये टाकलेले आहेत. हा चार्ट आहे, सम इम्पॉर्टंट डायग्राम इथे टाकून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हे ऑर्गन आहेत. ऑर्गनचे आपण कोणते जे काही ऑर्गन आहे आपण ते डोनेट करता येऊ शकतात, त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, ह्युमन डायग्राम वेगळे आणि ह्युमन डायग्राममध्ये किंवा ह्युमनमध्ये असे कोणते ऑर्गन आहे की आपण ते डोनेट करू शकतो, आपण ते अवयवदान करू शकतो, त्यांची नावं ते आहेत. त्यापैकी किमान म्हणजे आपल्या सर्व नावं माहिती पाहिजेत. तर एखादं तुम्हाला एका मार्कला असं राहू शकतं की अशी किमान 2 नावं सांगा की त्यामध्ये आपण ती ऑर्गन डोनेट करता येऊ शकतात. तर त्यामध्ये आपल्याला जे प्रचलित जी नावं आहेत ती म्हणजे आय आहेत. ठीक आहे, किडनी पण आहेत, हे प्रचलित आहे, सर्वांना माहिती आहे. बाकीच्या तर गोष्टी माहितीच आहेत, पण ते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणलं तर आय येतं आणि किडनी येतं. ठीक आहे, तर या गोष्टी आपण माहिती ठेवायच्या आहेत. सोशल हेल्थ हा त्यांचा बोर्डाचा हा एक आवडता चॅप्टर म्हणता येईल. याविषयी ते बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न टाकत असतात. एड्स संदर्भात किंवा जे काही आपले हॉबीज आहेत, त्याच्यात असे काही प्रश्न टाकले जाऊ शकतात. फिजिकल चेंज आणि अदर चेंज काय ते मोबाईल फोन संदर्भात. त्याच्यानंतर विच प्रॉब्लेम टू कॉमन मॅन फेसेस टू दी इन्सिडेंट ऑफ सायबर क्राईम्स. ठीक आहे, सायबर क्राईमचे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे असे काही बरेच सारे क्वेश्चन्स ते टाकतात. व्हॉट विल यू डू अँड व्हाय, आपण काय म्हणजे हाही प्रश्न विचारला गेला आहे बऱ्याचदा. ठीक आहे, ही सुद्धा आपण व्यवस्थित त्याची तयारी ठेवायची आहे. आपण अशा सिच्युएशनमध्ये आपण काय कराल आणि का, असं टाईपचा हा प्रश्न आहेत. म्हणजे आपले कंडिशन्स त्यामध्ये टाकले गेले आहेत आणि ते कंडिशन तुम्ही का रेट करशाल, कसं का करशाल, त्या संदर्भात हा प्रश्न आहे. त्यानंतर हे एक कोड आहेत, ते क्रॉसवर्ड आहेत, एक पझल्स आहेत. पझल्स आपल्याला सॉल्व्ह केले जातं, करायचं आहे तिथे. त्याच्यानंतर हा एक ऑब्झर्वेशन टाईपचा एक डायग्राम आहे, तिला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न म्हणूया आणि त्या संदर्भात काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण व्यवस्थित त्याची तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न टाकू शकतो. डायग्राम राहील आणि याच्यातले काही नावं तुम्हाला नसणार. सर्व नावं पाठ करण्याची काही तशी आवश्यकता नाही आहे, पण किमान तुम्ही 4-5 नावं लक्षात ठेवायची. 5-6 जरी केले तर काही अडचण नाही. जे सिंपल आहे आपण तेच करायचे. जसं वॉटर आहे, टॉयलेट आहेत, प्लेग्राऊंड आहेत, एज्युकेशन आहेत, गार्डन आहेत, सोशल सेफ्टी आहेत, ट्रान्सफर फॅसिलिटी आहेत. अशी जी सोपी नावं आहे आपण ती पाठ करून ठेवायची. सर्व नावं पाठ करण्याची त्याची काही आवश्यकता नाही. जेणेकरून जर हा प्रश्न टाकला गेलास तर ते यापैकी तुम्ही 4 नावं टाका. आपण ते क्रमानेच टाकलं पाहिजे असं काही नवस नाही या ठिकाणी. आपल्या मतानेच आपण काय करायचं या ठिकाणी, इथे जे काही याच्यामध्ये जे एवढे काही जे नावं आहेत त्यापैकी आपण नावं
जे काही सोपे आहेत आपण ते त्या ठिकाणी टाकायचे आहेत. इथे ऑब्झर्व द फिगर अँड इज इट रॅशनल अँड व्हाय. हे रॅशनल आहे किंवा नाही, हे योग्य आहे किंवा नाही योग्य, या संदर्भात प्रश्न आहे. तसं जेवताना फोन वापरणं हे योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा मधीच रस्त्यावर आपण फोनचा वापर करणं किंवा सेल्फी काढणं हे योग्य आहे किंवा नाही, या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्याविषयी मेंटल स्ट्रेस विषयी हा क्वेश्चन्स आहेत. आणि इथे व्हॉट शो द पिक्चर्स, ठीक आहे, सिगारेट विषय असेल किंवा हे पिक्चर काय दाखवत आहे, हा एक IMP क्वेश्चन्स आहे. सायबर क्राईम विषयी हा क्वेश्चन्स आहेत. आणि बँक ट्रान्झॅक्शन असेल किंवा इतर ज्या काही क्वेश्चन्स आहेत, हा प्रश्न सुद्धा IMP आहेत. हा पिक्चर मागच्या वेळेस विचारला गेलाय. आपण थोडंसं याचं प्रिपेअर करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन्स असतात. काउन्सिलिंग काय हा जरा प्रश्न विचारला गेला नाही, जरा याच्याकडे फोकस आपण केलं पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा फुल फॉर्म जे आहेत, NDRFचा फुल फॉर्म काय, किंवा तो ॲक्ट कधीचा आहे, त्याच्यानंतर जे डिव्हिजन किती आहेत, 12 डिव्हिजन त्याच्यामध्ये आहेत. पोलीस जो नंबर मॅच द पेअरमध्ये पोलीस खात्याचा नंबर कोणता आहे, फायर फायटिंग फोर्स नंबर कोणता नंबर आहे, हे नंबर सुद्धा आपण व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे त्याची फुल फॉर्म माहिती पाहिजे. NDMAचा फुल फॉर्म काय, NDRFचा फुल फॉर्म काय, SRPFचा फुल फॉर्म काय. सायंटिफिक रिझनमध्ये पण आपण प्रिपेअर करायचं. मॉक ड्रिल इज युजफुल, म्हणजे मॉक ड्रिल ही युजफुल काय आहे, त्याचं कारण काय, हे आपण याची तयारी व्यवस्थित ठेवायची आहे. व्हाय इज इट इसेन्शियल टू गेट द ट्रेनिंग ऑफ फर्स्ट एड. तर हा सुद्धा एक IMP क्वेश्चन्स आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी नेमकी काय आहेत आणि कशा प्रकारे हे काम करतं, याचं इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट काय आहेत, त्याचं ॲक्ट कधीचं आहे, प्री डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे. सिम्पल त्याचा अर्थ आहे. फक्त आपला जर इंग्लिश कच्चा असेल तर थोडंसं डिफिकल्ट लागतं, जर इंग्लिश चांगलं असेल तर याचा मिनिंग लगेच समजतो. प्री डिझास्टर म्हणजे काय, की एखादी आपत्ती येण्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि पोस्ट डिझास्टर म्हणजे काय, एखादी आपत्ती नंतरची गोष्ट असते, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन यामध्ये दिले आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह काय असतात, त्याचे मुख्य उद्देश काय असतात डिझास्टरचे, तेही इथे आपल्याला माहिती पाहिजे. ॲक्ट विषयी थोडीशी आपली इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यानंतर मॉक ड्रिल, ऑब्जेक्टिव्ह मॉक ड्रिल काय आहेत, चार्ट आहे डिझास्टरचा. ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट एड काय, हा एक चांगल्यापैकी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बाकीचे पण त्यामध्ये आहेत. स्कूल मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये पण IMP आहे. डिझास्टर इफेक्ट रेमेडियल मेजर्स असेल. त्याच्यानंतर ते जे काही क्वेश्चन्स आहेत 6 ते 10 मध्ये मला IMP वाटले म्हणून मी ते टाकलेलं आहे. ते काही फर्स्ट पासून तर जे काही फर्स्ट क्वेश्चन म्हणजे फर्स्ट चॅप्टर ते 5 चॅप्टरपर्यंत त्याच्यामध्ये मिक्स आहे. मिक्समध्ये काही क्वेश्चन्स हे पहिल्या चॅप्टरचे येतील, तर काही प्रश्न हे दुसऱ्या येतील किंवा तिसऱ्या येतील. हा जे काही सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन्स आहेत, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड वाईन एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी, हा बराचसा प्रश्न विचारला गेला आहे. वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज, स्टेम सेल असेल, किंवा इथे हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कशा संदर्भात आहे, याचे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आपण प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्याविषयी काही जे क्वेश्चन्स आहेत हे फार IMP. मागच्या वेळेस फिमेलविषयी विचारलं गेलं, यावेळेस कदाचित मेलविषयी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा व्यवस्थित आपण तयारी करायची आहे. एक चार्ट आहे, त्याच्यानंतर एक फ्लो चार्ट आहे, एक डायग्राम आहे. डायग्रामचे आपण नावं व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर हा एक चार्ट आहे. या चार्टमध्ये नावं कुठे आहे, त्याच्यासमोर कोणतं नाव आहे, आपण व्यवस्थित तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर फ्यूल कोल, याचा हा चार्ट आहे, फ्लो चार्ट. आपण हा चार्ट व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. फ्यूल कोल, बॉईल,
बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर ऑफ स्टीम टर्बाइन जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इकडे आहे सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम्स बॅक टू वॉटर. खाली एक फ्लो चार्ट आहे. हा एक व्यवस्थित आपण प्रिपेअर करायचा आहे. कोणत्या नंबरला काय म्हणजे किती नंबरला कोणता नाव येत आहे याचं पण आपण व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर बाकीचे जसं इथे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन इथे टाकलेली आहेत. त्याचं आपण व्यवस्थित तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर बाकीचे डार्विन्स थेरी आहे. डार्विनची थेरी बऱ्याचदा विचारल्या जातात. त्याच्यानंतर हा एक चार्ट आहे. प्रोटीन्स काय आहेत, नेम ऑफ ऑर्गन काय आहेत. त्याच्यानंतर हा एक चार्ट आहे. चार्ट विषयी आहे म्हणजे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन्स आहे मेन्स्ट्रुअल सायकल्स विषयी. हा क्वेश्चन्स आहे किती दिवसांचा असतो आणि ओव्हर पिरियड का असतो. त्याच्यानंतर हा जो चार्ट आहे या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. याचं प्रिपरेशन आपण व्यवस्थित करायचं आहे. वॉटर इज अन एसेन्शियल न्यूट्रन्स हा सायंटिफिक रिझनमध्ये क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर फ्लो चार्ट आहे इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन्स. याचे डायग्राम बुकमध्ये आहेच ऑलरेडी. जास्त त्यामध्ये दाखवलं गेलं आहेत. म्हणून आपण त्याच्यातले काही नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. काही क्वेश्चन त्याच्यामध्ये रिपीट झालेले आहेत. हा एक क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर हा एक डायग्राम आहे. जसं मग अशी जी डायग्राम बघितली तीच डायग्राम ही पण तीच आहेत. त्यानंतर ते ही जी काही डायग्राम आहेत ही सुद्धा IMP च्या विषयी नावं विचारलं जाऊ शकतात. त्याचं नाव काय, या पॉईंटचं नाव काय, याची नावं आपण पाठांतर करायचे आणि याचं काही ॲक्टिव्हिटी जे काही बेस्ट क्वेश्चन असेल त्याचं आपण व्यवस्थित तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन्स आहे. रिॲक्शन्स काय आहेत, ठीक आहे, याचं आपण व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर हा एक डिस्टिंग्विश क्वेश्चन्स आहे. फरक स्पष्ट करा टाईपचा प्रश्न आहेत. हा एक भाग आहे. IVF नेमके काय आहेत, IVFचा फुल फॉर्म किंवा त्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा पेपर सेटरचा फार आवडता प्रश्न आहे. डिफाईन वेस्टेज ऑर्गन ही आपल्याला माहिती पाहिजे. त्याचे कोणते पण आपण त्याची 2 नावं लिहायची आहेत. हा इथे आलेले ॲक्टिव्हिटी बेस्ड सारखा प्रश्न राहू शकतो. त्याच्यानंतर हा एक प्रश्न त्यांचा IMP आहे. हे तिन्ही प्रश्न आपण व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर फॉर्म ऑफ एनर्जी काय आहे, त्याचं डिव्हाइस काय आहेत हे पण आपण प्रिपेअर करायचं आहे. असे IMP प्रश्न. याच्या व्यतिरिक्त पण प्रश्न असतील पण याची तयारी तुम्ही व्यवस्थित प्रकारे ठेवायची आहे. धन्यवाद.